जपान दौऱ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल जपान भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत सहभागी. विकसित भारताच्या प्रवासात जपानचं सहकार्य केलं अधोरेखित. एकूण $15 ट्रिलियन GDP असलेल्या देशांशी व्यापार करारांबाबत भारताच्या वाटाघाटी सुरू असल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. नवी दिल्लीत आजपासून 2 दिवसांची राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद. केंद्रीय मंत्री अमित शहा होणार सहभागी. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर होणार विचारमंथन. देशात ज्यावेळी लवकर महिला आरक्षण अंमलबजावणीची खरी संधी निर्माण झाली त्या क्षणी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पी चिदंबरम यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर. अमरावतीत श्री जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू. 36 बालकं सुखरूप. आरोग्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी. अमरावतीत बालकांच्या मृत्यूच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा 400 धावांचा टप्पा पार. देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी. आणि मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ आणि व्रतस्थ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर यास्मीन शेख यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन. साहित्य आणि भाषा विश्वावर शोककळा.